सिंह राशीच्या लोकांनो, 22 ते 31 डिसेंबर पर्यंत मिठाई वाटण्यासाठी सज्ज व्हा. या महिन्यात तुम्ही करोडपती व्हाल. नमस्कार सिंह राशीच्या लोकांनो, जर तुम्ही तुमच्या गरिबीमुळे खूप दुःखी असाल, खूप प्रयत्न करूनही तुमच्या आयुष्यातून पैशाची कमतरता दूर होत नसेल, खूप प्रयत्न करूनही तुमच्या आयुष्यात काही बदल दिसत नसेल, तर आता एक आहे तुमच्यासाठी खूप आनंदाची बातमी आहे. कारण येत्या काही दिवसात माँ लक्ष्मी तुमच्या जीवनातील सर्व दुःख दूर करणार आहे. लक्षाधीश होण्यापासून तुम्हाला इतकी संपत्ती मिळेल हे पाहून तुम्हाला आश्चर्य वाटेल. जे लोक कालपर्यंत तुमच्यापासून अंतर राखत होते तेच आता तुमचे मित्र बनून तुम्हाला पाठिंबा देण्यासाठी पुढे येतील. जर तुम्ही त्या भाग्यवान राशीचे मालक असाल तर समाजात तुमचा आदर वाढेल. लक्ष्मीच्या आशीर्वादाने तुमच्या आयुष्यातही एक आई येणार आहे. तुमच्या आयुष्यात समृद्धी आणि समृद्धी येणार आहे. कोणाच्या आयुष्यात आणखी कोणती चांगली बातमी मिळणार आहे आणि कोणते फायदे होणार आहे याबद्दल संपूर्ण माहितीसाठी संपूर्ण व्हिडिओ पहा. सिंह राशीच्या लोकांनो, ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहांच्या हालचालींना कोणत्याही व्यक्तीच्या जीवनात खूप महत्त्व असते. कारण ग्रहांची स्थिती बदलल्यामुळे राशींची स्थिती देखील सतत बदलत असते. असा एक मोठा योगायोग घडतो ज्यामुळे माणसाच्या जीवनात बरेच सकारात्मक बदल घडून येतात. आणि यावेळी असाच एक शुभ योगायोग घडत आहे, ज्यामध्ये देवी लक्ष्मी स्वतः काही राशींच्या लोकांचे भाग्य उजळवणार आहे. 12 राशीचक्र चिन्हे आणि तुम्ही सर्वात भाग्यवान राशीचे चिन्ह आहात. तर माता लक्ष्मीच्या कृपेने तुमच्या जीवनात खूप सुख समृद्धी येणार आहे. तुम्हाला तुमच्या कार्यात यश मिळेल. तुमच्या जीवनातील कोणत्याही क्षेत्रातील सर्व अडथळे दूर होतील. काहीतरी शुभ होईल. तुमच्या आयुष्यातही अशीच घडामोडी घडतात ज्याचा तुम्ही कधी विचारही केला नसेल. तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील. सिंह राशीचे लोक कृती प्रधान असतात आणि तुम्ही तुमच्या चांगल्या कर्मावर विश्वास ठेवता. स्वावलंबी असता, इतरांवर पटकन विश्वास ठेवता आणि त्यांच्या दुःखात नेहमी साथ देतात. अनेकदा असे दिसून आले आहे की या राशीचे लोक इतरांना मदत करण्याचा प्रयत्न करताना ते स्वतःचे मोठे नुकसान करतात. इतरांचा विचार करण्यापूर्वी तुम्हाला विचार करावा लागेल. कारण देव आता तुम्हाला खुलेपणाने साथ देणार आहे. तुमच्या सर्व अडचणी संपणार आहेत. जे काम करताना तुम्हाला खूप दिवसापासून अडथळे येत होते ते काम आता महादेवाच्या कृपेने होणार आहे. कोणत्याही अडथळ्याशिवाय पूर्ण होणार आहे. शनिदेव तुमच्याकडे विशेष आशीर्वादाने पाहत आहेत. तुमच्या जीवनात खूप आनंद आणि यश येऊ. पण चुकूनही अशी कोणतीही चूक करू नका ज्यामुळे शनिदेव तुम्हाला अशी शिक्षा देतात, ज्यामुळे तुमच्या जीवनात समस्या निर्माण होतात. तुम्ही कोणत्याही प्रकारची चूक करू नका. नशेचे व्यसन करू नका किंवा चुकीची संगत करू नका. कारण शनिदेव तुम्हाला तुमच्या कर्मानुसार फळ देतात. त्यामुळे यावेळी तुमच्या कुंडलीत राजयोग तयार होतो. तुम्हाला गरिबीतून राजा बनवणार आहे आणि तुम्हाला समाजात आदर आणि सन्मान वाढेल. तुमची रात्रंदिवस चौपट प्रगती होणार आहे. जे लोक तुमच्यापासून चोरी करायचे, तुमच्याशी परस्पर वैर ठेवायचे, ते देखील तुमचे मित्र बनणार आहेत आणि तुम्हाला प्रत्येक पावलावर साथ देणार आहेत. कारण जेव्हा माणसाचे आयुष्य सर्व काही सुरळीत सुरू होते तेव्हा सर्वजण त्याला साथ द्यायला तयार होतात. शत्रूही मित्र बनतात. सिंह राशीच्या लोकांनो, येत्या काही दिवसात तुमच्या जीवनात अनेक उपलब्धी होणार आहेत जे दीर्घकाळापासून प्रलंबित आहेत. तुम्हाला पैशाशी संबंधित मोठे यश मिळेल, ज्यामुळे तुम्हाला करोडोपती होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. तसेच कुटुंबातील सदस्यांनाही आश्चर्य वाटेल. हे सर्व तुमच्या चांगल्या कर्मामुळे आणि महादेव आणि शनिदेव महाराजांच्या कृपेने होईल. महादेव आणि शनिदेवाच्या कृपेने तुम्हाला तुमच्या जीवनात जे काही हवे आहे ते मिळणार आहे. जर तुम्ही विद्यार्थी असाल तर तुमची सर्व स्वप्न पूर्ण होणार आहेत. तुम्ही खूप दिवसापासून केलेले समर्पण तुम्हाला तुमच्या आवडीची नोकरी मिळेल किंवा पुढे शिकण्यासाठी परदेशात जाण्याचे तुमचे स्वप्न पूर्ण होणार आहे.
आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी राहतील. घरातील लोकांच्या जीवनात सुख समृद्धी असेल तर शिवाची पूजा करावी आणि शिवलिंगावर जल अर्पण केल्यास महादेवाच्या कृपेने सर्व मनोकामना पूर्ण होतील. यासोबतच शनिदेवाची कृपा राहावी. तुम्ही शनीच्या मंदिरात जाऊन मोहरीच्या तेलाचा दिवा लावा. वैवाहिक जीवनात सुख शांती टिकवण्यासाठी शनिवारी मैदा आणि साखर मिसळून काळ्या मुंग्यांना खाऊ घाला. जर तुम्ही तुमच्या गरिबीमुळे खूप दुःखी असाल, खूप प्रयत्न करूनही तुमच्या आयुष्यातून पैशाची कमतरता दूर होत नसेल, खूप प्रयत्न करूनही तुमच्या आयुष्यात काही बदल दिसत नसेल, तर आता एक आहे तुमच्यासाठी खूप आनंदाची बातमी आहे. कारण येत्या काही दिवसात माँ लक्ष्मी तुमच्या जीवनातील सर्व दुःख दूर करणार आहे. लक्षाधीश होण्यापासून तुम्हाला इतकी संपत्ती मिळेल हे पाहून तुम्हाला आश्चर्य वाटेल. जे लोक कालपर्यंत तुमच्यापासून अंतर राखत होते तेच आता तुमचे मित्र बनून तुम्हाला पाठिंबा देण्यासाठी पुढे येतील. जर तुम्ही त्या भाग्यवान राशीचे मालक असाल तर समाजात तुमचा आदर वाढेल. लक्ष्मीच्या आशीर्वादाने तुमच्या आयुष्यातही एक आई येणार आहे. तुमच्या आयुष्यात समृद्धी आणि समृद्धी येणार आहे. कोणाच्या आयुष्यात आणखी कोणती चांगली बातमी मिळणार आहे आणि कोणते फायदे होणार आहे याबद्दल संपूर्ण माहितीसाठी संपूर्ण व्हिडिओ पहा. सिंह राशीच्या लोकांनो, ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहांच्या हालचालींना कोणत्याही व्यक्तीच्या जीवनात खूप महत्त्व असते. कारण ग्रहांची स्थिती बदलल्यामुळे राशींची स्थिती देखील सतत बदलत असते. असा एक मोठा योगायोग घडतो ज्यामुळे माणसाच्या जीवनात बरेच सकारात्मक बदल घडून येतात. आणि यावेळी असाच एक शुभ योगायोग घडत आहे ज्यामध्ये देवी लक्ष्मी स्वतः काही राशींच्या लोकांचे भाग्य उजळवणार आहे. 12 राशीचक्र चिन्हे आणि तुम्ही सर्वात भाग्यवान राशीचे चिन्ह आहात. तर माता लक्ष्मीच्या कृपेने तुमच्या जीवनात खूप सुख समृद्धी येणार आहे. तुम्हाला तुमच्या कार्यात यश मिळेल. तुमच्या जीवनातील कोणत्याही क्षेत्रातील सर्व अडथळे दूर होतील. काहीतरी शुभ होईल. तुमच्या आयुष्यातही अशीच घडामोडी घडतात ज्याचा तुम्ही कधी विचारही केला नसेल. तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील. सिंह राशीचे लोक कृती प्रधान असतात आणि तुम्ही तुमच्या चांगल्या कर्मावर विश्वास ठेवता. स्वावलंबी असता. इतरांवर पटकन विश्वास ठेवता आणि त्यांच्या दुःखात नेहमी साथ देतात. अनेकदा असे दिसून आले आहे की या राशीचे लोक इतरांना मदत करण्याचा प्रयत्न करताना ते स्वतःचे मोठे नुकसान करतात. इतरांचा विचार करण्यापूर्वी तुम्हाला विचार करावा लागेल. कारण देव आता तुम्हाला खुलेपणाने साथ देणार आहे. तुमच्या सर्व अडचणी संपणार आहेत. जे काम करताना तुम्हाला खूप दिवसापासून अडथळे येत होते ते काम आता महादेवाच्या कृपेने होणार आहे. कोणत्याही अडथळ्याशिवाय पूर्ण होणार आहे. शनिदेव तुमच्याकडे विशेष आशीर्वादाने पाहत आहेत. तुमच्या जीवनात खूप आनंद आणि यश येऊ. पण चुकूनही अशी कोणतीही चूक करू नका ज्यामुळे शनिदेव तुम्हाला अशी शिक्षा देतात, ज्यामुळे तुमच्या जीवनात समस्या निर्माण होतात. तुम्ही कोणत्याही प्रकारची चूक करू नका. नशेचे व्यसन करू नका किंवा चुकीची संगत करू नका. कारण शनिदेव तुम्हाला तुमच्या कर्मानुसार फळ देतात. त्यामुळे यावेळी तुमच्या कुंडलीत राजयोग तयार होतो. तुम्हाला गरिबीतून राजा बनवणार आहे आणि तुम्हाला समाजात आदर आणि सन्मान वाढेल. तुमची रात्रंदिवस चौपट प्रगती होणार आहे. जे लोक तुमच्यापासून चोरी करायचे, तुमच्याशी परस्पर वैर ठेवायचे, ते देखील तुमचे मित्र बनणार आहेत आणि तुम्हाला प्रत्येक पावलावर साथ देणार आहेत. कारण जेव्हा माणसाचे आयुष्य सर्व काही सुरळीत सुरू होते तेव्हा सर्वजण त्याला साथ द्यायला तयार होतात. शत्रूही मित्र बनतात. सिंह राशीच्या लोकांनो, येत्या काही दिवसात तुमच्या जीवनात अनेक उपलब्धी होणार आहेत जे दीर्घकाळापासून प्रलंबित आहेत. तुम्हाला पैशाशी संबंधित मोठे यश मिळेल ज्यामुळे तुम्हाला करोडोपती होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. तसेच कुटुंबातील सदस्यांनाही आश्चर्य वाटेल. हे सर्व तुमच्या चांगल्या कर्मामुळे आणि महादेव आणि शनिदेव महाराजांच्या कृपेने होईल. महादेव आणि शनिदेवाच्या कृपेने तुम्हाला तुमच्या जीवनात जे काही हवे आहे ते मिळणार आहे. जर तुम्ही विद्यार्थी असाल तर तुमची सर्व स्वप्न पूर्ण होणार आहेत. तुम्ही खूप दिवसापासून केलेले समर्पण तुम्हाला तुमच्या आवडीची नोकरी मिळेल किंवा पुढे शिकण्यासाठी परदेशात जाण्याचे तुमचे स्वप्न पूर्ण होणार आहे.
आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी राहतील. घरातील लोकांच्या जीवनात सुख समृद्धी असेल तर शिवाची पूजा करावी आणि शिवलिंगावर जल अर्पण केल्यास महादेवाच्या कृपेने सर्व मनोकामना पूर्ण होतील. यासोबतच शनिदेवाची कृपा राहावी. तुम्ही शनीच्या मंदिरात जाऊन मोहरीच्या तेलाचा दिवा लावा. वैवाहिक जीवनात सुख शांती टिकवण्यासाठी शनिवारी मैदा आणि साखर मिसळून काळ्या मुंग्यांना खाऊ घाला. सिंह राशीच्या लोकांनो, 22 ते 31 डिसेंबर पर्यंत मिठाई वाटण्यासाठी सज्ज व्हा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून भविष्यातही गुरुजींचा आशीर्वाद मिळत राहील. धन्यवाद.